Hello students, today we have discussed about the solubility product. Solubility product पाहण्याआधी आपल्याला solubility म्हणजे काय, सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय आणि स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजे काय हे पाहायचं आहे. आता solubility ऑफ अ कंपाऊंड मीन्स काय, तर हाऊ मच क्वांटिटी ऑफ सोल्यूट डिझॉल्व इन अ सोल्युशन इट इज कॉल्ड सोल्युबिलिटी. की किती प्रमाणामध्ये एखादा सबस्टन्स सोल्युशनमध्ये डिझॉल्व होतो त्याला काय म्हणतात सोल्युबिलिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण सॉल्ट घेतलं आणि ते सॉल्ट जर वॉटरमध्ये ॲड केलं तर ते किती प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सोल्युबल होतं ते म्हणजे काय, त्याची सोल्युबिलिटी. त्यानंतर व्हॉट इज द सॅच्युरेटेड सोल्युशन. आता हे आपण सेकंड चॅप्टरमध्ये पाहिलेलं की सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे काय, की इक्विलिब्रियम कंडिशन असते की जेवढ्या सोल्युशन पार्टिकल आहेत तेवढे सोल्यूटचे पार्टिकल काय होतात त्याच्यामध्ये डिझॉल्व होतात आणि ते जे सोल्युशन तयार होतं त्याला काय म्हणतात सॅच्युरेटेड सोल्युशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण शुगर घेतली आणि ती जर पाण्यामध्ये ॲड केली आणि आपण जोपर्यंत ती डिझॉल्व होते तोपर्यंत काय करायचं, त्याच्यामध्ये ॲड करत राहायचं. आणि एक कंडिशन अशी येते की काय होते की आपण एक्सेस शुगर टाकलेली काय होत नाही त्या सोल्युशनमध्ये ॲड होत नाही जोपर्यंत आपण त्याचे पॅरामीटर्स चेंज करत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल टेम्परेचर, प्रेशर जोपर्यंत चेंज करत नाही तोपर्यंत काय होत नाही, एक्सेस अमाऊंटमधली शुगर त्याच्यामध्ये डिझॉल्व होत नाही. मग असं जे सोल्युशन तयार होतं त्याला काय म्हणतात सॅच्युरेटेड सोल्युशन. त्यानंतर व्हॉट इज मीन बाय स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. आता स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट म्हणजे काय, की काही जे सॉल्ट आहेत ते काय होतात कमी प्रमाणामध्ये काय होतात वॉटरमध्ये किंवा एखाद्या सोल्युशनमध्ये डिझॉल्व होतात, त्यांना काय म्हणतात स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. मग आता डू यू नो, तुम्हाला इथं काय सांगितलं की द प्रोसेस ऑफ डिझॉल्युशन अँड प्रेसिपिटेशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल आयोनिक कंपाऊंड्स आर ऑफ इम्पॉर्टंट इन आवर एव्हरीडे लाईफ, इंडस्ट्री अँड मेडिसिन. म्हणजे जी डिझॉल्युशनची प्रोसेस आहे किंवा प्रेसिपिटेशनची ऑफ द स्पॅरिंगली सोल्युबल आयोनिक कंपाऊंड्स आहेत ते आपल्या डेली लाईफमध्ये खूप सारे इम्पॉर्टन्स आहेत. मग कोणते इम्पॉर्टन्स सांगितले तुम्हाला, की किडनी स्टोन इज डेव्हलप ड्यू टू द प्रेसिपिटेशन ऑफ इनसोल्युबल कॅल्शियम ऑक्झॅलेट. मग आता आपल्याला जे किडनी स्टोन होतो तो किडनी स्टोन कशामुळे तयार होतो, तर आपल्या किडनीमध्ये जे इनसोल्युबल कॅल्शियम ऑक्झॅलेट आहे ते जर तिथं डेव्हलप झालं तर त्याच्यापासून काय तयार होतात, ते स्टोन्स तयार होतात आणि ते आपल्या किडनीमध्ये स्टोअर होतात. त्याचबरोबर आपल्या द प्रोसेस ऑफ टूथ डिके ऑकर ड्यू टू द डिझॉल्युशन ऑफ इनेमेल कंपोज ऑफ हायड्रॉक्सोपॅटाईट इन ॲसिडिक मीडियम. त्याचबरोबर आपल्या दातांवरती जे इनेमेल असतं ते इनेमेल काय होतं, डिझॉल्यूट होतं. म्हणजे ते निघून जातं. ते कशामुळे निघून जातं, त्याचं जे डिझॉल्युशन होतं इन अ ॲसिडिक मीडियममध्ये. आणि हे कशापासून बनलेलं असतं, तर इनेमेल हायड्रोक्सीपॅटाईट याच्यापासून तयार झालेलं असतं. मग आपल्याला काय पाहिजे की सोल्युबिलिटी प्रॉडक्ट कसा काढतात ते पाहिजे. मग साठी नेक्स्ट आहे की सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया कशाला म्हणतात ते आपल्याला पाहायचं आहे. आता सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया मीन्स काय आहे, तर जे कंपाऊंड आहेत की विच आर स्लाइटली डिझॉल्व इन वॉटर. म्हणजे जी कंपाऊंड्स स्पॅरिंगली सोल्युबल होतात, कमी प्रमाणामध्ये सोल्युबल होतात वॉटरमध्ये, अशी कंपाऊंड्स आहेत त्यांचं काय पाडायचं आपल्याला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. आता समजा आपण एक्झाम्पल घेतलं AgCl सिल्वर क्लोराईड. मग हे जे सिल्वर क्लोराईडची जी पावडर आहे ती कशी आहे, वॉटरमध्ये स्पॅरिंगली सोल्युबल आहे. मग जर आपण ती AgCl ही जर वॉटरमध्ये ॲड केली आणि जर आपण स्टर केली व्हिगरसली तर काय होतं की स्मॉल अमाऊंट ऑफ AgCl काय होतं डिझॉल्व इन वॉटर अँड काय फॉर्म करतं, ते फॉर्म सॅच्युरेटेड सोल्युशन. आणि काही AgCl काय राहते अनरिमेन डिझॉल्व राहते, अनडिझॉल्व राहते, ती तशीच त्याच्या सोल्युशनमध्ये राहते. मग काय होतं, जे AgCl आहे सॉलिड AgCl ते काय येतं कॉन्टॅक्टमध्ये येतं कशाच्या, जे सॅच्युरेटेड सोल्युशन तयार झाले त्या सॅच्युरेटेड सोल्युशनच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं. आणि हा जो AgCl आहे तो AgCl काय, इट इज अ स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आहे. मग स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असल्यामुळे काय होतं की जी क्वांटिटी AgClची डिझॉल्व झालेली आहे ती काय होते कम्प्लिटली डिसोसिएट होते. आणि कम्प्लिटली डिसोसिएट झाल्यानंतर काय होतं, त्याचे आयन्स तयार होतात. म्हणजे जे AgCl वॉटरमध्ये ॲड केले ते काय होतं कम्प्लिटली डिझॉल्व होतं आणि त्याचे आयन्स तयार होतात Ag+ आणि Cl-. आणि ज्यावेळेस डायनॅमिक इक्विलिब्रियम येतं त्यावेळेस काय होतं की डायनॅमिक इक्विलिब्रियम ज्यावेळेस मेंटेन होतं त्यावेळेस हे जे अनडिझॉल्व AgCl आहे आणि हे Ag+ आणि Cl- हे जे आयन्स आहेत इन अ सॅच्युरेटेड सोल्युशन त्यांच्यामध्ये जे इक्विलिब्रियम असतं त्या इक्विलिब्रियमला काय म्हणतात सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. इट इज कॉल्ड अ सोल्युबिलिटी इक्विलिब्रियम. आणि ते कशाने रिप्रेझेंट करतात, दिस इज रिप्रेझेंटेड बाय AgCl सॉलिड प्लस इट कॅन फॉर्म Ag+ प्लस Cl- आयन. याच्यावरून आपल्याला काय काढता येतो, ह्या इक्वेशनवरून डिझॉल्युशन कॉन्स्टंट काढता येतो. मग डिझॉल्युशन कॉन्स्टंट काय आहे K. मग K इज इक्वल टू काय येतं कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रॉडक्ट.
मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट काय आहे, बोथ द आयन्स Ag प्लस आणि Cl मायनस आयन्स, म्हणजे हे काय तुमचे रिॲक्टंट. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस अँड Cl मायनस डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ AgCl. मग आता हे जे सोल्युशन आहे, ह्या सोल्युशनमध्ये काही AgCl कसं आहे, अनडिझॉल्व आहे, म्हणून त्याचं कॉन्सन्ट्रेशन, मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिझॉल्व AgCl इज कॉन्स्टंट. मग त्याचं जे अनडिझॉल्व AgCl आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, ते कॉन्स्टंट आहे. म्हणून मग AgCl जो अनडिझॉल्व आहे त्याचं जर कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट असेल तर तो कॉन्स्टंट काय घेतला आपण, के डॅश घेतला. मग नाऊ मग काय भेटलं तुम्हाला इथं, के इज इक्वल टू Ag प्लस इंटू Cl मायनस आयन डिवायडेड बाय के डॅश. के डॅश म्हणजे काय, इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ अनडिझॉल्व AgCl. मग आता हा के इकडे गेला तर काय होणार, इथे डिवायडेशनमध्ये इकडे गेलं तर मल्टिप्लिकेशनमध्ये होणार. मग काय येणार, के इंटू के डॅश इज इक्वल टू Ag प्लस प्लस Cl मायनस. मग देअरफॉर काय आलं, के एस पी. मग आता हा के एस पी मीन्स काय आहे, सोल्युबिलिटी प्रोडक्ट. के एस पी काय आहे, कॉन्स्टंट ऑफ सोल्युबिलिटी प्रोडक्ट. म्हणून कॉन्स्टंट ऑफ सोल्युबिलिटी प्रोडक्ट काय आला, Ag प्लस आयन इंटू Cl मायनस आयन. मग फॉर जनरल सॉल्ट, मग जर आपण कोणतंही एखादं जनरल सॉल्ट घेतलं तर त्यासाठी जर इक्वेशन पाहिलं Bx Ay, इट फॉर्म x B प्लस आयन्स प्लस y ए रेस्ट टू पॉवर x मायनस आयन्स. मग याचा जर सोल्युबिलिटी प्रॉडक्ट काढला ह्या इक्वेशनचा तर काय येतो, के एस पी दॅट इज द कॉन्स्टंट ऑफ सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज इक्वल टू बी रेस्ट टू द पॉवर y प्लस आयन्स रेस्ट टू द पॉवर x. आता हा x काय आला, इथे मल्टिप्लिकेशनमध्ये जेवढे आयन्स किंवा मॉलिक्युल्स आहेत ते काय आलं, त्याचं इथं स्क्वेअरसाठी आलेलं आहे, पॉवरमध्ये आलेलं आहे. त्याचबरोबर इथे ए इंटू एक्स रेस्ट टू एक्स मायनस रेस्ट टू द पॉवर वाय. सेम इथं सुद्धा काय झालं की जेवढे वाय मोल्स आहेत ते काय आले त्याच्यामध्ये इथे पॉवरमध्ये आलेले आहेत. मग जर आपण एखादं सॅच्युरेटेड सोल्युशन पाहिलं की जे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट्स आहेत, मग त्यांचे जे प्रॉडक्ट्स आहेत ॲट इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन constituent ions raised to the power equal to their respective coefficient in the balance equilibrium. आता इथे हे इक्वेशनमध्ये काय दिसतं आपल्याला की जे सॅच्युरेटेड सोल्युशन आहे की जे स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट्स आहेत आणि त्यांचे प्रॉडक्ट्स तयार होतात ॲट इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे कन्स्टिट्युएंट आयन्स आहेत ते काय होतात रेज टू द पॉवर इक्वल टू देअर रिस्पेक्टिव्ह कोएफिशियंट. म्हणजे हे जे कोएफिशियंट आयन्स आहेत ते काय करतात, रेज करतात. काय रेज करतात, पॉवर. दे रेज पॉवर इक्वल टू देअर रिस्पेक्टिव्ह कोएफिशियंट. जेवढे रिस्पेक्टिव्ह कोएफिशियंट असतील तेवढे काय करतात ते पॉवर जनरेट करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण पाहिलं इथे आता हा BaSO4 सॉल्ट घेतला, मग आता इथे BaSO4 मध्ये काय तयार होतात, त्याच्यापासून Ba2 प्लस आयन्स तयार होतात प्लस SO4 2 मायनस आयन्स. मग जर त्याचा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट काढला तर काय येतो, कॉन्स्टंट ऑफ सोल्युबिलिटी इज Ba2 प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ SO4 2 मायनस. मग जर आता इथे घेतला CaF2 हा सॉल्ट गेला, त्याच्यापासून काय तयार होतो Ca2 प्लस प्लस 2F मायनस आयन्स तयार होतं. मग जर याचा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट काढला तर इथं काय येतं, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट इज इक्वल टू Ca2 प्लस इंटू F मायनस रेस्ट टू द पॉवर 2. मग आता इथं काय आला, हा जो कोएफिशियंट आहे कॉन्स्टिट्युएंट आयन्सचा जो कोएफिशियंट आहे हा कोएफिशियंट काय आला इथे पॉवरमध्ये आला, म्हणून इथं काय झाला F मायनस आयनचा स्क्वेअर. मग सेम थर्ड इक्वेशनमध्ये पाहिलं Bi2S3. मग याच्यामधून कोणते आयन्स तयार होतात, 2Bi3 प्लस प्लस 3S2 मायनस हे आयन्स तयार होतात. मग जर आपण त्याचा प्रॉडक्ट काढला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट तर काय येतं Bi3 प्लस. मग आता इथं कोएफिशियंट काय येणार स्क्वेअरमध्ये, मग तो स्क्वेअरमध्ये गेला, मग इथे आला काय स्क्वेअरमध्ये आला इंटू S2 मायनस रेस्ट टू द पॉवर 3. मग सेम इथं हा जो कोएफिशियंट आहे तो काय गेला इथे पॉवरमध्ये गेला. मग अशा प्रकारे जे सॅच्युरेटेड सोल्युशन आणि स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट्स आहेत त्यांच्यामधले जे प्रॉडक्ट्स ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन्स आहेत मग त्याच्यामध्ये काय होतात, जे कन्स्टिट्युएंट आयन्स आहेत ते काय जातात रेज टू द पॉवर इक्वल टू देअर रिस्पेक्टिव्ह कोएफिशियंट इन द बॅलन्स इक्विलिब्रियम. म्हणजे त्यांच्यामधले जे कन्स्टिट्युएंट आयन्स आहेत ते कुठे रेज होतात, पॉवरमध्ये रेज होतात आणि ते काय करतात बॅलन्स काय करतात, त्याचा इक्विलिब्रियम काय करतात बॅलन्स करतात. मग दिस इज कॉल्ड द सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया. मग याच्यामध्ये काय होतं की सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट द प्रॉडक्ट ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ द कन्स्टिट्युएंट आयन्स रेज टू द पॉवर इक्वल टू देअर respective coefficient in the balance equilibrium expression
ॲट अ गिवन टेम्परेचर इज कॉल्ड द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. मग यालाच काय म्हणतात, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट असं म्हणतात. मग दिस इज द सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. आणि ही काय त्याची एक्झाम्पल्स आहे. तुम्ही ह्या एक्झाम्पलचा स्टडी केला तर तुम्हाला समजेल की कशा प्रकारे तो सोल्युबिलिटी प्रॉडक्ट काढता येतो.